झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी दमानिया पुण्यात परवानगीशिवाय पाहणी करण्यापासून रोखलं। अजित पवारांच्या राजीनाम्याचा दमानियांकडून पुनरुच्चार। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर। मुठे समितीकडून नोंदणी महानिरीक्षकांकडे अहवाल सुपूर्द। कॅबिनेट बैठकीला शिवसेना मंत्र्यांची दांडी। ऑपरेशन लोटसमुळे शिवसेना भाजपमध्ये वाढता तणाव। कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेच हजर। चोर मचाये शोर, शिंदे सेनेच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा टोला। तर रुसूबाई रुसू कार्यक्रमाचा जनतेला फटका, अंबादास दानवेंची टीका। डोंबिवलीत एकनाथ शिंदे पक्षाला धक्का। शिवसेनेच्या 3 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। महापालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। असीम सरोदेंना सनद पुन्हा बहाल। सत्याचा विजय होतो, सरोदेंचं वक्तव्य। 3 महिन्यांसाठी सनद केली होती रद्द। नवाब मलिकांना विशेष पीएमएलए कोर्टाचा झटका। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित। मलिक सध्या जामिनावर बाहेर। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। निकृष्ट रस्त्यावरील टोल वसुली बंद करा, अन्यथा 1 डिसेंबरला टोल वसुली बंद पाडू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। आणि बिबट्यांची नसबंदी, बिबट्यांचं स्थलांतर, शाळांच्या वेळेत बदल यासह इतरही उपायांवर मंत्रालयातल्या बैठकीत चर्चा। बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती बैठक।